74 1 by 1. Left. एक बातमी आलेली पेपरात की असा बिबट्या रस्ता क्रॉस करताना ट्रकने उडवलाय आणि तो मेलाय. आणि तो असा एक बिबट्या होता ज्याला 2 वर्षापूर्वी एका बाईंनी चिप लावून असं काहीतरी प्रवास टिपण्याचा प्रयत्न केलेला, अशी ती स्टोरी होती. चिपवर काय नाव दिलं त्याचं मॅडम? आजोबा. क्यों नाटक कर रही है आपके साथ? रिलीज ऑपरेशन बैक टू वाइल्ड, तेंदुओं को संरक्षण मिलना चाहिए. क्यों, किस लिए? देखिए, दिस इज माय जॉब एंड आई एम जस्ट ट्राइंग टू डू इट विद माय सिंसियरिटी. अगर हम इंसान तेंदुओं की जगह उनसे छीनना शुरू कर दें तो वो सब जानवर कहाँ जाएंगे आखिर? एन्व्हायरमेंट या सब्जेक्ट ठेवून काहीतरी करावं असा माझा विचार होता, पण त्याला हिरो नव्हता कोणी. आणि मग आमचं असं व्हायचं की हे कोण म्हणजे सांगेल याची कथा, कोण हिरो असेल आणि मग ती कशी त्या हिरोच्या मार्फत ती सांगितली जाईल, किंवा आपल्याला जो इश्यू सांगायचा आहे तो कसा लोकांपर्यंत पोहोचेल. एका बिबट्याशी रिलेटेड ही गोष्ट आहे, त्यामुळे अर्थातच आपल्याला टेक्निकल गोष्टी असणारच आहेत, त्या आपल्याला घेऊन गोष्ट कशी इंटरेस्टिंग बनेल या पद्धतीने आम्ही ड्राफ्ट्समध्ये सुधारणा करत गेलो. आणि मग ते या कथेमध्ये असं वाटलं की आपल्याला एक हिरो तर मिळाला आहे, की एका बिबट्याला फॉलो करायचं आहे आणि तोच आपला हिरो आहे, आणि त्याच्या अनुषंगाने जे लोक आपल्याला मिळतील ते हे इतर पात्र या सिनेमाची ठरतील. जसे आम्ही एक ड्राफ्ट करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की 2 प्रवास आहेत ह्याच्यामध्ये. एक आजोबाचा पण आहे, आजोबा नावाच्या बिबट्याचा. माळशेज घाटापासून त्यांनी संजय गांधी नॅशनल पार्कपर्यंत जो प्रवास केला तो, आणि एक त्याला कॉलर लावलेल्या वन्य अभ्यासक पूर्वा राव हिचा. मग असा विचार झाला की बनवायच्या आधी आपल्याला ॲक्च्युअल ती विद्या अथरेया ज्यांच्या आयुष्यावर ही कथा बेतलेली आहे त्यांच्याकडे जावं लागेल. मग तिने तो सगळा इन्सिडेंट नरेट केला आम्हाला, की कसा तिने तो बिबट्या विहिरीत पडलेला बघितला, त्याला बाहेर काढला, कायला चिप लावली, पाठवलं, हे सगळं तो प्रवास ती सांगत होती. आजोबा 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 काय आजोबा आहे काय. बरं, आता प्रथमदर्शनी आजोबा म्हटल्यानंतर ती व्यक्तीच वाटते ना कोणीतरी, की नाही बा व्यक्ती आहे, आजोबा नावाची व्यक्ती असेल. मग तर हळूहळू आलं की कास्टिंग कोण करतोय, अरे हे करतोय ते करतोय ते करतोय, कास्टिंगमध्ये काय प्रभावळकर आहेत. नेहमीप्रमाणे सुजानी त्याच्यामध्ये खूप खोलात जाऊन अभ्यास करून त्याला जे काही मांडायचं आहे, करायचं आहे, पडद्यावर दाखवायचं आहे, त्याचा त्यांनी नीट विचार केलेला होता. पण तो त्याची क्लॅरिटी, त्याची एक टिकून त्याच्या स्वच्छ त्याला जे दिसतं त्या सिनेमाचे त्याला तो करणार आहे ते, त्याचा ॲक्टर्सवर पण परिणाम होतो. त्या ॲक्टर्सलाही काही कन्फ्युजन, गोंधळ राहत नाही. विद्याचं जे कॅरेक्टर आहे ते फार अवघड होतं, कारण काहीच त्याला आगे पिछे नव्हता, किंवा आपल्यात तेवढं तिच्यासारखं नॉलेज असलेलं तसं कोण साम्य कोणाचं नव्हतं. तर त्याचा विचार करत असताना आमच्या डोळ्यासमोर पहिलं नाव आलं ते उर्मिला मातोंडकर यांचं. कारण वाईल्ड लाईफसाठी लागणारी जी एनर्जी असते ती त्यांच्यामध्ये आहे असं आम्हाला प्रकर्षाने वाटत होतं. आणि जर हा विषय सगळ्यांपर्यंत पोचायचा असेल एका मोठ्या स्केलवर, तर हा जो रोल जी करणारी व्यक्ती ती मोठीच हवी. म्हणून मग माझं एकदम स्ट्राईक झालं की उर्मिला मराठी बोलते. सिनेमाचं तिचं सिलेक्शन जे आहे ते वेगळे आहेत कायम सिनेमे, ते असे ट्रेडिशनल बॉलिवूड पण नाही आहेत. तर हे सगळे क्वालिटीज विद्याच्या क्वालिटीजला हळूहळू मॅच व्हायला लागल्या. पण त्यांनी कधीच मराठी सिनेमामध्ये काम नव्हतं केलेलं, त्या आपल्या स्क्रिप्टला हो म्हणतील का, त्यांना हा विषय आवडेल का, या सगळ्याबद्दल आम्हाला खूप मोठा प्रश्न होता. एकच होतं की स्क्रिप्ट नवीन आहे, ही कुठेच झालेली नाही, नुसतंच मराठीत नाही तर हिंदीमध्ये नाही झालेली, किंवा ऑल ओव्हर इंडियात दुसऱ्या लँग्वेजेसमध्ये नाही झाली, असा विषय नाही झालेला. जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली आणि सुजयने जेव्हा आणलेली स्क्रिप्ट माहिती तेव्हा मला असं वाटलं की इतका वेगळा धाटणीचा विचाराचा हा सिनेमा होता, आणि त्याच्यामध्ये मी जे काय करणार होते ते त्याच्यापेक्षाही वेगळ्या प्रकारचं होतं. त्यामुळे त्या अशा कॉन्सेप्टला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि नंतर आमचे शिंदे साहेब ज्यांचं ही पहिलं निर्मितीतलं पाऊल असलं तरी त्यांनी सुद्धा अशा टाईपचा
चित्रपट करण्याचं धाडस दाखवलं आणि अप्रतिमरित्या ती जबाबदारी त्यांनी सुद्धा पेलली. बिबट्या आहे तो एक एकांतात राहणारा प्राणी, पण तरीही हल्लीच्या काळातला एक असा प्राणी की जो भोवतालच्या परिस्थितीबरोबर लगेच बदलणार आहे. आजपर्यंत या प्राण्याबद्दल अतिशय कमी माहिती आपल्याला उपलब्ध होती, पण आता महाराष्ट्रातल्या आजोबा या पहिल्या कॉलर्ड बिबट्यामुळे ह्याच्यावरती खूप माहिती आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. काल रात्री हा बिबट्या इथे वरती छतावरती बसलेला होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवर. काय चाललंय काय तुमचे? काय 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 झालं मॅडम? 17 वर्ष काम करते मी या फील्डवर, देशभर फिरून बघते, समजून घेण्याचा प्रयत्न करते काय परिस्थिती आपल्या देशातल्या प्राण्यांची, का ऱ्हास होतोय त्यांचा. मग अशा याच्यामध्ये एकदा सुजयचा फोन आला की अरे ते असं असं फिल्म करतो आहोत आणि आपल्याला जुन्नरमध्ये शूट करायचं आहे, तर तुझ्या या तारखा लागणार आहेत. म्हटलं येतो. मी म्हटलं मला वाटलं मला बोलवतोस का नाही यावेळेला कोणाचं ठाऊक. सगळ्यात पहिलं याचं जर कोणाचं कास्टिंग झालं असेल आजोबात, तर ते शिंदे म्हणून जे कॅरेक्टर आहे श्रीकांत यादवचं. कारण तिथे मला डाऊटच नव्हता ॲब्सोल्युटली, हा तोच श्रीकांतच करणार हे मला माहिती होतं. त्यामुळे मी त्याला माझा पहिलाच जो ड्राफ्ट लिहून झालेला तोच दिलेला. मग ते वाचल्यावरती मला असं लक्षात आलं की अरे हा चित्रपट होऊ शकतो किंवा चित्रपटाची ही कथा आहे. आणि अचानक एके दिवशी मला सुजयचा फोन आला की तो असा हा सिनेमा करतो आणि त्या सिनेमातल्या भूमिकेसाठी त्यानं मला विचारलं आणि मला भयंकर आश्चर्य वाटलं. कारण एका अशा विषयांवर सिनेमा करणं हे थोडासा वेडेपणाच म्हणायला पाहिजे. मी त्याला फोन करून विचारलं की तुझं नुसतंच तुझी इच्छा आहे का याला कोणी निर्माताही मिळाला आहे. पहिली गोष्ट म्हणजे सुजयसोबत काम करायला मिळणार, दुसरी गोष्ट म्हणजे उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत काम करायला मिळणार, आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिबट्यासोबत काम करायला मिळणार. कारण बिबट्या ही गोष्ट एकतर चित्रात पाहिलेली असते, फार लहानपणी कधीतरी पेशवे पार्कात पाहिली असेल तर असेल, पण अदरवाईज बिबट्या असं तुमच्या समोर येणं ही म्हणजे फारच मोठी भाग्याची आणि गमतीची गोष्ट होती. त्या बिबट्याबद्दल थोडंसं लहानपणापासून मलाही आकर्षण होतं, कारण माझं गाव थोडंसं जंगलाच्या अगदी जवळ आहे आणि माझी शेती अगदी जंगलाला लागून होती. त्यामुळे नेहमी शेतात गेल्यानंतर कोणाकडनं तरी ऐकायला मिळायचं, आज बिबट्या इकडं पाहिला, काल तिकडं पाहिला, परवा आला होता, पण मला कधी पाहायला मिळाला नाही. मी म्हटलं की जर आपण प्रयत्न करूनही आपल्याला कधी पाहायला मिळाला नाही, मग आपण त्याच्यावरती थोडासा आपण पिक्चर काढायला थोडंसं धाडस केलं. धाडस एवढ्यासाठी म्हणतोय की हा पिक्चर काढताना काही व्यवसाय म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलेलं नाही. आणि एक आम्हाला कॅरेक्टर ॲड करू असं सुचलं. नवाजुद्दीन त्याचा रोल करणार होता, तो जो विलन होता त्या सिनेमाचा. पण नवाज, आम्ही शूटिंग लांबलं आमचं आणि नवाजच्या वेळा जमला नाही, त्यामुळे नवाज गेला. मग मला पुन्हा तो रोल वेगळा जो कोणी करेल आता त्याच्यानुसार लिहायचा होता. तर मग या दरम्यान आम्ही यशपाल शर्माला कॉन्टॅक्ट केलं. मुझे सिर्फ ऐसा नहीं था कि एक सीन है या थोड़े से कुछ शॉट्स हैं या एक दो सीन हैं तो मैं अपने सीन दे दो यार क्या है मैं पकड़ लूँगा, एक्सपीरियंस है. लेकिन मैंने उसके लिए पूरी स्क्रिप्ट पढ़ी और पूरी स्क्रिप्ट पढ़ करके मैंने जाना कि इतना स्ट्रॉन्ग कंटेंट बहुत कम लोग रिस्क ले पाते हैं. खरं म्हणजे चित्रपटसृष्टीत येऊन चित्रपट निर्मिती करणं हा काय आमचा व्यवसाय नाही आहे. पण जे या पिक्चरचे जे दिग्दर्शक आहेत आमचे सुजय ढाके, त्यांनी हे कथानक सांगितल्यानंतर असं वाटलं की आपण याच्यावरती चित्रपट काढावा. कारण या प्राण्यांची आज जी ससेहोलपट होती किंवा त्या प्राण्यांना जो त्रास होतोय किंवा त्या प्राण्यांच्या बाबतीतले जे गैरसमज आहेत ते थोडेसे दूर व्हावेत आणि एक चांगला संदेश लोकांच्यापर्यंत पोचावा या हेतूने त्या चित्रपटाची निर्मिती केली. खूप अवघड शूटिंग होणार होतं याचं, कारण एकतर एवढे मोठे स्टार्स, सगळे मोठे मोठे लोक, मोठे ॲक्टर्स. दुसरी गोष्ट डायरेक्ट मला ती अशाच ठिकाणी शूट करायची होती जिथनं हा खरा बिबट्या गेला आहे. अरे हे तर वरती बघ, वरती छानच आहे. फोटो काढून घे बरं का, मी नुसते व्हिडिओ काढतोय. These all these details are nice, right? Kettles. ऑक्टोबर म्हणता 17 नोव्हेंबरला आम्ही शूटवर गेलो आणि पहिला दिवस उजाडला. तर पहिलंच शूटिंग माळशेजच्या खोऱ्यात एका आदिवासी गावात होतं आणि पहिलाच दिवस सगळ्या
कास्ट अँड क्रू बरोबर होता. कारण मी म्हटलं की जर सगळे एकत्र आले तर आपल्याला एक तर सगळ्यांच्या ओळखी होतील, सगळे कॅरेक्टरमध्ये असतील आणि बरंच काय त्यांना एकमेकांशी शेअर करता येईल. आणि कुठे आता 20 दिवस आपण एकत्र राहून जो काय कलर मांडणार आहे किंवा जो काय टेक्स्चर मांडणार आहे ते आधीच डिस्कस होईल, असं सगळं सुरू झालं. नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा आहोत टाकळी ढोकेश्वर या भागात, त्याच विहिरीपाशी, ज्या विहिरीपाशी एक बिबट्या गेल्या महिन्यात आपल्याला विहिरीत पडलेला सापडला. पूर्वा राव या मला आठवतं उर्मिला याच्या आधी दोन का 3 दिवस आधीच येऊन ती हॉटेलवर थांबलेली आणि तिने स्वतःने तिचा एक अभ्यास सुरू केलेला, गावात जाऊन आदिवासी पाड्यात जाऊन ते बघणे. खूपच काय काय होतं करण्यासारखं. कारण का खरोखरच आतापर्यंत जे काय काय केलं त्यातलं काहीही याच्यात दिसू नये या व्यक्तिमत्वामध्ये. आणि तरी पण एक प्रकारचा मॅडनेस दिसावा, तरी पण एक प्रकारचा मॅडनेसमध्ये सुद्धा कुठेतरी ती एक मेथड असावी तिची, कुठेतरी तो एक झपाटलेली वृत्ती असावी आणि ते सगळं त्या व्यक्तिमत्वातनं यावं, ह्या सगळ्याकडे तो कल होता. आणि मग गंमत यायला लागली. मग ऋषिकेश होता, मग आम्ही काही आमचे मजेचे सीन होते, मग त्याच्यात आम्हाला मजा आणता आली. पूर्ण चित्रपटाचा एक पॅटर्न ठरवला होता आणि त्याप्रमाणे तो चालत होता. त्यामुळे सगळ्यांमध्ये एक प्रचंड क्लॅरिटी होती आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी चित्रीकरण करत असताना एक वेगळाच आनंदही मिळत होता. When he comes, should I be here and with him? आणि then I take the chip and come. तर गावात आणि आम्हाला सतत बिबट्याचा प्रेझेन्स दाखवायचा होता की इकडे बिबट्या येतोय सारखा वगैरे. पण तो प्रेझेन्स आम्ही विदाऊट बिबट्या दाखवायचा, पण आम्हाला तो त्याचा बिबट्याचा प्रेझेन्स दाखवायचा होता. मग तो कसा दाखवणार की मग त्यात होतं की पग मार्क्स. पहिल्यांदा आमचं होतंच की ग्राफिक्समधनं बिबट्या करायचा, त्यानंतर मग ॲक्च्युअल काही आम्ही बिबट्या शॉट्स घेणार होतो. पण ऐनवेळी शूटिंगच्या वेळी पण एक कुठे ठेवायला म्हणून बिबट्या आम्हाला लागणार होता की काय काय शॉट्स करता. तर तो एक चॅलेंज होता की आम्ही एक त्याकरता डमी बिबट्या बनवला. आम्ही एकतर फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्यावर बरंच टायअप केला आणि मी त्यांना सांगून ठेवलेलं की जेव्हा कधी तुम्ही एखाद्या बिबट्याला ट्रँक्युलाइज करत असाल तर प्लीज आम्हाला कळवा, आम्ही तेवढ्या वेळात येऊन हवं तर आमचं शूटिंग करू. त्याचे काही नॉर्म्स होते आणि काही रूल्स होते ते करताना की जेव्हा तो बिबट्या ते बेशुद्ध करतील तर त्यांचं काम होणे त्याच्यामध्ये आणि आमचं शूटिंग होणं. तर ते बेशुद्धची वेळ आहे 40 मिनटं आणि ते 40 मिनटात आम्हाला ऑलमोस्ट 3 का 4 सीन्स करायचे होते. ते खूप अवघड होतं एका दृष्टीने आणि इम्पॉसिबलच म्हणेन, कारण तो जर उठला किंवा हे झाला तर परत ती संधीच गेली कायमची. आणि आम्ही जेव्हा त्याला हात लावला त्यावेळी बिबट्या असा झोपला होता आणि आम्ही हात लावल्या त्यांनी ठाक करून असं बघितलं आणि त्यांनी ज्या क्षणी असं आमच्याकडे डोळे उघडून बघितलं त्या क्षणी आमच्या शरीरात काय झालं आम्हाला कळलंच नाही. ते शॉर्ट शूटिंग आम्ही सगळं विसरून एका सेकंदामध्ये आमच्या बॉडीमधून अशी रिॲक्शन आली, आम्ही काही मायक्रो सेकंदात तिथून गायब झालेलो. या चित्रपटाचे 2 भाग आहेत. एक तर होता हा सगळा भाग जो ॲक्टर्स बरोबर शूट करायचा होता आणि दुसरा होता तो या फक्त एका प्राण्याचा प्रवास जो प्रकर्षाने दिसला पाहिजे सतत. तो सगळ्यात अवघड पोर्शन या सगळ्या सिनेमाचा. तर आम्हाला कळलं की फक्त बेडामध्ये आता लेपर्ड्स आहेत, बाकी सगळ्या इतर ठिकाणी आपल्याला वाईल्ड लाईफ आणता येईल. म्हणून मग मी आणि डिएगो एका ऑलमोस्ट 10 दिवसांच्या एका प्रवासावर गेलो. त्यामुळे तसं ॲम्बिशियस होतं, पण आम्ही म्हटलं एक शॉट घेऊया की जर समजा मिळालेच तर आपल्याला तोच आहे तसे सिनेमात वापरता येतील. तर या सगळ्या प्रकारात आम्हाला बिबट्या असं मिळायचा, पण तो काहीतरी 30 सेकंद कुठेतरी अंधारातच आला किंवा कुठेतरी गुहेतनंच बघतोय, जो की सिनेमाला काही त्याचा उपयोग नव्हता, पण आम्हाला बघायला म्हणून आनंद मिळायचा खूप. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आम्ही पहिला पोस्टर रिलीज केला तेव्हाच फार दुवा झाली होती, त्यामुळे आम्ही फार एक्सायटेड होतो या प्रोजेक्टच्या बाबतीत. मग आम्ही तेव्हापासून लेपर्ड बिबट्याचे काही रेफरन्सेस शोधायला सुरुवात केली इंटरनेटवरनं. मग सुजयने आम्हाला बरंचसं फुटेज दिलं, माळशेजमधलं, जुन्नरमधलं, नगरमध्ये, जिथे जिथे
बिबट्या सापडला होता, ॲक्च्युअल आजोबा हा ज्या विहिरीमध्ये पडला होता, कशा पद्धतीने त्याला स्पॉट केलं गेलं आणि कशा पद्धतीने त्याला कुठे सोडलं, ह्या सगळ्या लोकेशनचे रेफरन्सेस दिले, बिबट्याचे रेफरन्सेस दिले. आणि मग व्हिडिओज बघून हे करून ते करून आम्ही जवळपास 1 महिना सगळेजण रोज आम्ही बिबट्याचे वेगवेगळे व्हिडिओज पाहत होतो. आम्ही कात्रजच्या उद्यानात गेलो सगळ्यांना आमच्या टीमला घेऊन. मग आम्ही त्याचं बिहेवियर कसं असतं, तो रोअर कसा करतो, तो चालतो कसा, त्याचं खाद्य कसं, तो कशा पद्धतीने खातो, अटॅक कसा करतो, हे सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी अभ्यास केला. फिल्मच्या म्युझिकमध्ये मेन काही जे ब्रीफिंग होतं मला दिलेलं ते असं होतं की आपल्याला मेलोडिक ट्रॅक करण्याच्या पेक्षा रिदमिक ट्रॅक्स करायचे आहेत. एका प्राण्याचा प्रवास ॲडव्हेंचरस पद्धतीनं मांडायचा आहे आणि ती जर्नी हळूहळू पुढे जाते असं मांडायचं आहे. 9 मे रोजी माझा आजोबा हा सिनेमा रिलीज होतोय. तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन नक्की हा सिनेमा बघा. माझी खात्री आहे तुम्हाला हा एक वेगळा अनुभव देऊन जाईल. अहो प्राण्याची हत्या न करू नका तात्या, निसर्ग आपला वाचवा. अहो प्राण्याची हत्या न करू नका तात्या, निसर्ग आपला वाचवा. अहो प्राण्याची हत्या न करू नका तात्या, निसर्ग आपला वाचवा. प्राण्याची हत्या करू नका तात्या, निसर्ग आपला वाचवा. अहो प्राण्याची हत्या करू नका तात्या, निसर्ग आपला वाचवा. अहो प्राण्याची हत्या करू नका तात्या, निसर्ग आपला वाचवा. अहो प्राण्याची हत्या न करू नका तात्या, निसर्ग आपला वाचवा. प्राण्यांची हत्या न करू नका तात्या, निसर्ग आपला वाचवा. अहो प्राण्यांची हत्या करू नका तात्या, निसर्ग आपला वाचवा. अहो प्राण्यांची हत्या करू नका तात्या, निसर्ग आपला वाचवा. अहो प्राण्यांची हत्या करू नका तात्या, निसर्ग आपला वाचवा. अहो प्राण्यांची हत्या करू नका तात्या, निसर्ग आपला वाचवा. जनावरांना समजायला थोडं जनावर व्हावं लागतं. अक्षरशः आपल्या अंगाला जगण्याला जेव्हा निसर्गाचा, त्या पानांचा, फुलांचा वास यायला लागतो ना, तेव्हा कुठे जाऊन निसर्ग थोडासा समजायला लागतो. आपण हा सगळा भागच बिबट्यांचा आहे. 200 बिबटे त्या भागात. आता फॉरेस्ट वाले तरी काय करणार? पहिलं आधी पकडायचं, थोडे दिवस नर्सरीत ठेवायचं, मग भलतीकडेच कुठेतरी जाऊन सोडायचा. माणूस काही गोष्टी फार गृहीत धरतोय. आवड आहे म्हणूनच आलोय ना. तशी शेती आहे आमची गावाला. काय नको ते पैसे, नको तो बिबट्या. उद्या आपल्या पूर्वीचं काय जर बरं वाईट झालं त्याचा विचार केलास कधी? हे पहा, आम्ही आमचं काम करतोच आहोत. तो जर माणसांच्या वस्तीत आढळला ना तर मग प्रॉब्लेम येईल. तेंदुओं को संरक्षण मिलना चाहिए. क्यों, किस लिए? एवढ्या माणसांच्या गर्दीत माणसासारखा वागणारा हा एकटाच, म्हणून आजोबा